प्रश्नांच्या सेरीज 5 मधील हा पहिला प्रश्न आहे. 41 ते 60 यामधील मूळ संख्यांची बेरीज किती? आता तुम्हाला पहिली गोष्ट काय क्लिअर असायला पाहिजे, तर मूळ संख्या कोणाला म्हटलं जातं. जर मी प्रत्येक वेळेस प्रत्येक कोणत्या ना कोणत्या सिरीज मध्ये ना एखादा तरी प्रश्न मूळ संख्येवर आलेलाच आहे. तर पहिल्यांदा आपण मूळ संख्या कोणाला म्हणायचं बघा, ज्या संख्येला 1 ने आणि कुणी स्वतःने जर भाग जात असेल ना, तर त्या संख्याला कसलं म्हणायचं, तर भाग जात असेल तर त्या संख्येला कोणत्या संख्या म्हणतात, तर मूळ संख्या असं म्हणतात. आता मला सांगा 41 ते 60 यामधील आपल्याला काय विचारलंय, मूळ संख्यांची बेरीज किती. तर बघूयात आता 41 ते 60 बघूया. 41 पण येणारच त्याच्यामध्ये, कारण 41 पासूनच सांगितलंय ना, 41 ते म्हटलंय त्याच्यामुळे 41 पण घ्यायचा. 41 त्यानंतर 43 त्यानंतरचा 47 त्यानंतर 53 41 43 47 53 त्यानंतरचा 59. एवढे सगळे काय झाले, ह्या मूळ संख्या झाल्या. कुठून सुरुवात केली आपण, 41 ते सांगितलंय ना, त्याच्यामुळे 41 पण धरायचं. जर तुम्हाला 41 आणि 60 च्या दरम्यान सांगितलं असतं तर 41 पकडायचा नाही, पण त्यांनी सांगताना आता 41 ते 60 असं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे 41 पण घ्या त्याच्यामध्ये. बेरीज बघूयात किती येते आता. 9 9 3 12 12 आणि 7 19 19 आणि 3 22 22 आणि किती झाले 24. आडवी करत बसायचं, उभी मांडत बसायला नको. 2 हातच्या गेला, 7 आलं, 7 आणि 5 12 12 आणि 4 16 16 आणि 4 20 20 आणि 4 24. म्हणजेच आली बेरीज किती, तर तुमची 244. फक्त मूळ संख्यांची बेरीज सांगितली होती, आपण मूळ संख्यांची बेरीज केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा आहे बघा, 35 71 94 92 23 57 38 या संख्यामधील अंकांची अदलाबदल केल्यास किती मूळ संख्या मिळतील. संख्या दिलेत त्यातल्या अंकांची अदलाबदल करायची आहे. तर बघा आता अंकांची अदलाबदल, पहिला 35 आहे त्याचं काय होणार, 53 होणार. दुसरा 71 आहे त्याचं किती होणार, 17 होणार. यानंतरचं 94 आहे त्याचं 49, ह्याचं 29, हा 32 75 आणि हा किती 75. त्यानंतर हा किती झाला, तर 83 झाला. काय विचारलंय तुम्हाला, तर किती मूळ संख्या मिळतील. आदला बदल तर केली आपण, मग ह्यातल्या मूळ संख्या किती आहेत बघूया. 53 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे, ही नाही, 29 आहे, ही पण नाही, ही पण नाही, आणि 83. आलेत लक्षात कोणकोणते आहेत ते. 83 ही पण मूळ संख्याच आहे, कारण कोणत्या संख्येनं त्यांना भागिले म्हणजे डिवाइड वगैरे नाही होत, त्याच्यामुळे 83 ही संख्या येईल. बघा कुठल्या झाल्या, 1 2 3 आणि 4 ह्या ह्याच्यातल्या मूळ संख्या आल्या. आलेत लक्षात. अंकांची अदलाबदल केल्या, त्याच्यासाठी बेसिक कन्सेप्ट तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय असतात हे कन्सेप्ट क्लिअर असले ना, तर काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट बघा आता, एका रांगेत जेवढी मुले आहेत तेवढ्याच रांगा आहेत, तर रांगेत एकूण मुले किती असू शकतील, असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे काय त्यांचा प्रश्न आहे, जेवढ्या रांगा केलेत, समजा जर आपण 3 रांगा केले ना, तर प्रत्येक रांगेमध्ये 3-3च मुलं उभी आहेत असं त्यांना सांगायचं आहे. जर आपण 5 रांगा केल्या तर प्रत्येक रांगेमध्ये 5-5 मुलं उभी आहेत असं सांगायचं आहे. दुसरं तर काहीच दिलेलं नाही आपल्याला, किती आहेत काय आहेत हेच दिलं नाही. एक काम करायचं, असे प्रश्न सोडवतो ना त्यावेळी ऑप्शन्स वरनं जायचं. 84 बघा आता, काय करायचं, दोन्ही संख्यांना आपल्याला सेम पाहिजे ना, मग दोन्ही पण जर मुलं पण तेवढीच आणि रांगा पण तेवढीच पाहिजेत, म्हणजे दोन्ही संख्या असणार त्या तर सेम पाहिजेत तुम्हाला. मग सेम संख्या कधी येऊ शकतात, ज्यावेळी वर्ग असणार त्यावेळी ना. मग दोन सेम असण्यासाठी तुम्हाला तो वर्ग कोणाचा तरी असला पाहिजे. 84 कोणाचाच वर्ग नाही, 60 कोणाचाच नाही, 72 पण नाही, आणि 64 मात्र 100%, कारण 8 गुणिले 8 केलं तर उत्तर किती येतं, 64. याचा अर्थ किती असणार आहे, तर 8 मुलं असणार आहेत प्रत्येक रांगेमध्ये, आणि प्रत्येक रांग म्हणजे एकूण रांगा तुमच्या 8 असणार आहेत. आलेत लक्षात. याचं उत्तर कसं, म्हणजे असे जर प्रश्न आले ना, तर तुम्ही सरळ ऑप्शन वरनं जायचं. त्यानंतर बघा आता 52,705 या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते. ऑप्शन पैकी निवडायचं आहे, त्याच्यामुळे ऑप्शन वरनं जायचं. पहिला बघा आता 2000 दिलाय, परत अधिक 5000 दिलाय. आता इथंच कळतंय आपल्याला, कारण ही संख्या वाचणं गरजेचं आहे. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. मग 10,000 म्हटल्यावर हा तर येणार नाही, कारण ही तर 5000 आहे, ही तर
तुमचा एकक स्थानचा अंक इथं 5 आला आणि हा 5000 येणं शक्य नाही, कॅन्सल. पुढचं बघा आता 50,000 हा येऊ शकतो, माहित नाही, बघूयात. 50,000 कारण 5 वर किती शून्य आहेत बघा, 1 2 3 4, 1 2 3 4 आलेत. आणि आपल्याला म्हणजे पटकन नाही समजलं तरी असं पण आपण शून्य किती दिले त्याच्यावरून पण कळू शकतो, किंवा एकक दशक शतक वगैरे अशी सुद्धा घरं मोजून करता येतं. त्यानंतरचं 2000 आहे, अधिक परत 70 आहे, अधिक 5, म्हणजे हा ऑप्शन तुमचा करेक्ट असणार आहे. आलेत लक्षात. आता इथं पण दिलेला बघा, अजून दुसरा एक कोणता ऑप्शन, सॉरी चेक करा अजून एकदा, प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये, नाही येणार हा, कारण 50,000 आहे, परत इथं 2000 आला आणि 700 यायला पाहिजे, इथं आलाय किती तुमचा 70 आहे, त्याच्यामुळे ऑप्शन कॅन्सल. येणं कसं शक्य आहे. त्यानंतरचं बघा, इथं तर डायरेक्ट 5200 दिले, हा गेला. राहिला कोणता बघा, हा येऊ शकतो, तरी पण चेक करूया, बघा बरोबर आहे का नाही. बरोबर आहे, 50,000, कारण 52,705 दिलाय, म्हणजे इथं 50,000 आणि हे 2000 52,000 झाले. 7 वर 2 शून्य आलेत आणि ह्या शून्य काय लिहिला काय नाही लिहिला काय काहीच फरक पडत नाही, त्याच्यामुळे हा कोणता ऑप्शन आहे तर चौथा ऑप्शन करेक्ट असणार आहे. आलेत लक्षात. त्याच्यामुळे चारही ऑप्शन केअरफुली चेक करून बघायचे. आता माझीच बघा इथं गपलत होत होते ना, जर याला टिक केलं असतं तर रॉंगच आलं असतं, कारण 70 कसं येणं शक्य, इथं 1 0 जरी राहिला ना तरी पण आन्सर चुकणार, त्याच्यामुळे हा येणार नाही. तर ऑप्शन पहिला दुसरा तिसरा कॅन्सल आणि चौथा ऑप्शन याचा करेक्ट असणार आहे. पुढचं बघा आता किती दिले बघा, 9,43,732 या संख्येतील 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे. आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत अशा दोन्ही तुम्हाला माहित असणं गरजेचे. कोणत्या अंकाची दर्शनी किंमत तीच असते, स्थानिक किंमत मात्र वेगवेगळे येतात. बघूयात आता इथला 3 ह्या 3ची किती येत्या बघूया. त्या 3ला वर किती झिरो आहेत बघायचं, 1 2 3, म्हणजे घरं किती आहेत बघायचं, तेवढे झिरो द्यायचे. हा मग किती आहेत बघा, 3 आणि वर 1 2 3, म्हणजे कुठल्या एकक दशक शतक हजार, हजाराच्या घरात आहे, म्हणजे 1000 असलं तर किती शून्य येणार आहे, 3 शून्य देऊन टाकायचं. या 3 अंकाच्या स्थानिक किमतीतील, आणि हा दुसरा एक 3 आहे, म्हणजेच ह्याची किती एकक आणि दशक, म्हणजेच किती झालं 30 आलं. काय विचारलंय तुम्हाला, फरक काढायचा आहे. फरक असलं तर सरळ वजाबाकी करायचं, कारण कोणत्या स्कॉलरशिपला वजाबाकी करा वगैरे असे क्वेश्चन कमी विचारतात, उलट फरक किती वगैरे असे जास्त असतात. त्याच्यामुळे फरक म्हणजेच काय असतं तर वजाबाकी करूया. 0 आला आणि इथं किती होणार बघा, 300 वजा 3 जरी तुम्ही डायरेक्ट केलं ना तरी सुद्धा चालू शकतं. 300 वजा 3 ला करा, नसलं तर नाही का 10 इकडे घेऊन या, परत 7 येणार वगैरे, असं जरी तुम्ही केलं ना तरी सुद्धा चालू शकते. म्हणजे 297 इथं आलेलं, 300 - 3 एवढं आपल्याला कळू शकतं. स्कॉलरशिपचे विद्यार्थी हा, त्याच्यामुळे तिथं वेळ वाया घालवत बसायची काही गरज नाही. 2970 आलं. त्यानंतरचा पुढचा बघा, 8चा वर्ग किती असणार आहे 64, 6चा वर्ग किती येणार 36. बरोबर, कुणाचा तरी हा वर्ग आहे, म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली ना तर तो एचा वर्ग येतोय. 64 आणि हे किती झाले बघा, 7 4 10, 7 3 9 1 10, हा का हा कोणाचा एचा वर्ग आहे. तर ए बरोबर किती विचारले, ह्याचा अर्थ ए बरोबर किती असणार 10, कारण हे म्हणजेच काय तर एचा वर्ग आहे. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, ए म्हणजे किती असणार, तर किती येणार तो 10. त्यानंतरचा पुढचा बघा, काल पण सांगितलं होतं मी हे सोडवायचं. x ची किंमत 10, ही 10 20 झाली, ह्याची 5 25 आणि हे एक 26, असं मोजायचं. अगदी लय पाठांतर वगैरे करत बसायची काही गरज नाही. 10 20 झाले, 25 आणि हा 26, 26 वजा हा 10 झाला, 11 12 13, 26 वजा 13 आलं उत्तर किती 13. आणि मग 13 तुम्हाला ऑप्शन मध्ये असेल तर लिहा, नसेल तर तो रोमन अंकामध्ये कसा असू शकतो बघा, म्हणजे 13 असणार ऑप्शन मध्ये, त्यात काही प्रश्न नाही, फक्त लिहिला कसा आहे तो बघा, म्हणजे अशा संख्येमध्ये का रोमन आकड्यामध्ये आहे तो चेक करायचा. x आणि 1 2 3, x म्हणजे 10 11 12 13. आलेत लक्षात कसं सोडवायचं. त्यानंतरचं बघा, आयताचे किती कोण काटकोण असतात, त्यासाठी तुम्हाला आयताची डायग्राम, आयताची आकृती डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे. हा ABCD झाला, ज्याच्या समोरासमोरील बाजू समान असतात. AB जेवढी असणार तेवढंच CD असणार, जेवढा AD असणार तेवढाच तुमचा BC असणार. त्यांनी काय सांगितलंय, किती कोण काटकोण असतात. आता आपल्याला स्पष्ट दिसतंय, हा पण कोण काटकोण येणार आहे, हा पण, कारण उभा आहे ना, इकडं पण हा काटकोण, इकडं पण हा काटकोण, म्हणजे किती कोण काटकोणामध्ये येतील तर 4 कोण. याच्यावरूनच लक्षात येतं. 2 तर कसं शक्य ना, फक्त 2 आणि 5 तर यायचा प्रश्नच नाहीये. त्याच्यामुळे येणार किती तुमचं 4 कोण काटकोण असतात. ते पण किती अंशाचे असतात तर 90 डिग्री असतात, 90 अंशाचे असतात, हे लक्षात ठेवायचं.
सेम चौरसाच्या बाबतीत सुद्धा तसंच असतं. चौरसाचे पण चारही कोण काटकोण असतात आणि प्रत्येक कोण हा 90 अंशाचा असतो. त्याच्यामुळे ना त्यांच्या चौकोन म्हणजे आयताच्या असू दे किंवा चौरसाच्या असू दे, कोणांच्या मापांची बेरीज किती येते तर 360 अंश येते. आलेत लक्षात कशी सोडवायचे, काय काय करायचं वगैरे आहे ते. नेक्स्ट बघूयात आपण एक्झाम्पल 9. चला 9वा प्रश्न आपण आता बघूयात. 5 किलोमीटर 75 मीटर आधी किती दिले 1525 मीटर बरोबर किती येणार. तर आता पहिल्यांदा काय क्लिअर करायचं बघा. 5 किलोमीटर म्हणजेच किती मीटर होणार तर 1 किलोमीटर म्हणजेच किती असतात तर 1000 मीटर. मग यावरून ना 5 किलोमीटर म्हणजे किती येणार हे पहिला कॅल्क्युलेशन करायचं. 5 किलोमीटर म्हणजे किती झाले 5000 मीटर झाले. आधी कितलं किती 75 झालं म्हणजेच 5075 एवढं आलं. तर त्याच्यामध्ये किती मिळवाय सांगितलंय 5075 अधिक हे किती झाले 1525 व 1525 मिळवायचं आहे. त्याच्यामध्ये 5 आणि 5 किती 10, हाच्या गेला 1, परत 8 आणि 2 10, 6 आणि हे आले किती 6, 6600. हे कशामध्ये आन्सर मिळालं तर तुम्हाला मीटरमध्ये मिळालं. आलेत लक्षात कसं घ्यायचं ते. आणि जर तुम्हाला किलोमीटर मीटर असं विचारलं असतं तर 6 किलोमीटर आणि वरचे 600 मीटर असं त्याचं आन्सर आलं असतं. पुढचा प्रश्न बघूयात आता. ह्याला काय करायचं इथं भागाकार करायचा आहे. मग भागाकार करून घेऊयात. 51085 भागिले किती दिलंय तर 17 सांगितलंय. 51085 भागिले ह्याला 17 करूयात. पहिला भाग कितीचा जाईल बघा. पाडेपाठ असणं खूप गरजेचं आहे. नसतील तर पटकन नाही कळत. इथं मुलांचं बरंचसं कन्फ्युजन होतं. आता 17चा पाडा तयार करा आणि मग लिहा. त्याच्यापेक्षा जर पटकन पाठ असेल तर होऊन जाईल. 17 आणि 34 17 त्रिक 51. इथं 0, इथं पण 0 आला. न विसरता हा 0 घ्यायचा. परत कितीचा भाग जाणार आहे तर 0चा. परत आला इथं 0. परत किती घेणार तर हे परत 8 घ्यायचं आणि परत पुन्हा 0चा भाग जाणार. आलेलं हे 0 8 आलं आणि वरनं किती घेणार परत हे 5 घ्यायचं. डायरेक्ट 85 असं लावायचं नाही, नाहीतर आन्सर 100% चुकणार. त्याच्यामुळे नाही तसं करायचं. किती आलं बघा आता 17 5 85 आलेत लक्षात. म्हणजे किती येणार ह्याचा आन्सर ते म्हणजे 17 5 85 आलेला भागाकार. बाकी किती आली 0 आली. आणि भागाकार जो आहे तर तो भागाकार तुम्हाला किती येणार आहे काय प्रश्नामध्ये विचारले बघायचं. बऱ्याच वेळा भागाकार विचारलाय का बाकी विचार. आता ह्याच्या बरोबर विचारले ह्याचा अर्थ काय असणार आहे त्याचा भागाकार येणार. आणि आपल्याला पण कळते की ज्या अर्थी बाकी 0 आल्या म्हणजे त्यांनी कदाचित तो भागाकारच विचारलेला असणार. फक्त एवढाच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे. याचा अर्थ ऑप्शन वरनं बघून तुम्हाला समजतं काय येणार आहे ते. पण मी इथं दिलेलं नाही मुद्दामच, कारण तुम्ही तेवढा विचार करायला पाहिजे की आपल्याला भागाकार सांगितलाय बाकी सांगितल्या तर तो भागाकार आहे. त्याच्यामुळे भागाकार बरोबर किती आला तर हा 3005 हा तुमचा काय असणार आहे तर भागाकार आलेला आहे. आलेत लक्षात. स्टेप बाय स्टेप भागाकार करायचा. इकडे तिकडे चुकला एक जरी 0 इकडे तिकडे झाला ना तरी पूर्ण आन्सर चुकतं. त्यानंतर बघा आता भाजक बरोबर 105 आहे. भागाकार 4250 दिलाय. बाकी 75 असेल तर काय विचारले तुम्हाला भाज्य बरोबर किती येणार असं विचारलेलं आहे. तर त्यासाठी तुमचं सूत्रपाठ असणं गरजेचं आहे. काय असतं भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार करायचा अधिक काय करून घ्यायचं अधिक बाकी. याचा अर्थ भाज्य बरोबर काढायचं आहे तुम्हाला. भाजक किती 105 आहे. हा भागाकार अगोदर लिहिला आणि भाजक एकूण काय ते गुणाकारामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. भाजक गुणिले किती 4250 आलं आणि अधिक किती होणार आहे बाकी म्हणजे झालेले 75. ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 4250 गुणिले 105 किती येतं आपण इकडे बाजूला करून घेऊया. 4250 गुणिले किती आहे तर 105 आहे. 500 आला. त्यानंतर 5 5 25 7 गेले 2 12 4 25 आणि 21 0 परत 10 0 0 10 5 50 7 गेले 5 25 7 गेले 2 आणि इथं 42 आला. 0 5 2 6 4 आणि हा 4 आला. अधिक त्याच्यामध्ये किती मिळवायचा आहे 4450 अधिक हा आलेला 75 मिळवायचा आहे. खाली आपण पटकन होऊन जाईल करून घेऊयात. आले का बघा हे 4,46,250 मध्ये हे 75 मिळवा. किती झाले 62 बरोबर आहे. 7 आणि 5 12 ह्याच्या गेला 1 3 6 4 आणि 4 आलेत लक्षात किती येणार आहे ते. त्याच्यामुळे भाज्य बरोबर काय असणार आहे तर हा तुमचा भाज्य आलेला आहे. कळालेत का भागाकार कसा सोडवायचा होता तो. उत्तर किती आलेला आहे तर 4,46,325. खाली दिसत नसेल तर इकडे आपण हे करूयात. किती आलेला आहे 4,46,325.
75 किती येणार आहे ह्याचं 4,46,325 हे तुमचं आन्सर असणार आहे. बेरीज व्यवस्थित करून बघायची किती त्या ते आलेत लक्षात कशा पद्धतीनं हा भागाकार किंवा हे जे सूत्र आहे ना तर हे मेन सूत्र तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. हे सूत्र जर व्यवस्थित पाठ असेल तर भाज्य कोणाला भाज्य गुणिले भागाकार बाकी कशा म्हणजे अधिक काय करतात वगैरे हे जर क्लिअर असेल ना तर तुम्हाला कळणार आहे ते. नेक्स्ट बघा अपूर्णांकांचं गणित आहे. अपूर्णांकामध्ये पण अपूर्णांक आहे पण पदावली टाईप मध्ये दिलेला आहे. तर कसं सोडवायचं अधिक आणि गुणाकार आहे तर पहिल्यांदा गुणाकार सोडवून घ्यायचा त्यानंतर मग अधिकचं बघूयात आपण. आता इथं बघा मी शिकवताना बरेच वेळा असं म्हणते की गुणाकार मध्ये आला तर वरच्या वरच्यांचा गुणाकार म्हणजे अंश अंशाचा गुणाकार करा छेदाछेदाचा गुणाकार करा. पण काय करायचं एक्झाम्पलवर डिपेंड करायचं. आता इथं कॅन्सल होतंय बघा हे बघा 3 ला 3 जातोय 4 ला 4 जातोय म्हणजे फक्त किती राहिला +1च राहिलं ना. मग +1 तर मग ह्याचा आपण पटकन करू शकतो ना 3 चौक 12 वगैरे ही इतकं त्रास करून घेण्यापेक्षा आणि पुढे जाऊन ते कॅन्सलच होणार असते तर मग कशाला करत बसा ना विनाकारण ते. मग आता ह्या 1च्या खाली काय नाही म्हणजेच आपण किती घ्यायचा 1 घ्यायचा परत छेद समान नाहीये परत तिरकस गुणाकार करायला बरं पडेल म्हणजे 7 1 7 आला मागचं लक्षात ठेवायचं अधिक 4 भागिले 4 7 आणि 4 11 11 भागिले 4 तुम्हाला जे मी मागचं सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवायचं तिरकस गुणाकाराला हे नाही ह्याला गुणायचं हे नाही ह्याला आणि खाली असं करायचं. आलेत लक्षात हे असं मापतं असतं ते असं परत असं आणि पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. कळालेत कसं सॉल्व्ह करायचं ते. त्यानंतरचं बघा 7.3/5 चे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना अंश किती होईल असं विचारलेलं आहे त्याने. काय करायचं पहिल्यांदा ह्याचं कन्व्हर्शन माहित पाहिजे. 7.3/5 म्हणजे ह्या 7 गुणिले 5 करा किंवा 5 गुणिले 7 करा आणि अधिक 3 करा म्हणजे 7 आणि 5 35 झालं 35 अधिक 3 भागिले इथला 5 पाहिजेच आहे पण आपल्याला फक्त अंश विचारला होता पण म्हणून मी फक्त वरचं घेतलेलं अगोदर 35 अधिक 3 भागिले 5 याचा अर्थ 38/5 आला. म्हणजेच आपल्याला विचारलेला आहे फक्त काय अंश किती आहे असं विचारले तर अंश येणार किती 38. आलेत लक्षात कसं घ्यायचं ते 5 7 35 आणि 35 आणि 3 38 झाले. त्यानंतरचे बघा 24 गुणिले क बरोबर 216 वजा 96 आहे तर क बरोबर किती येणार. एक काम करा ना 216 वजा 96 त्याचं पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्या. 296 मधनं 16 घालवा 216 मधून 96 आहे किती झाले बघा 6 शून्यच आणि इकडं 11 इथं किती होणार 11 11तनं 9 गेले म्हणजे 2 आणि इकडे 120 आला बघा बरोबर आहे का. किती झाले बघा ह्याचं 606 आला 9 10 11 बरोबर आहे 120 आला. मग 24 गुणिले क बरोबर किती येणार ह्याचं केल्यानंतर 120 आलं पण तुम्हाला विचारलंय काय तर क बरोबर किती आहे विचारले. आता एक काम करायचं या दोघं जर गुणाकारामध्ये असेल ना ह्याच्यातला एक जरी तुम्ही राईट साईडला घेऊन जाणार असेल तर तो भागाकारामध्ये जातो. त्याच्यामुळे काय करणार क बरोबर 120 भागिले 24 करायचं आणि आता 24चा पाडा पाठ असेल तर ठीक आहे नसेल तर अगोदर 10 पर्यंतचे तर पाडे तुमचे पाठच पाहिजेत. उलट स्कॉलरशिपला म्हटल्यानंतर 30 पर्यंत पाठ असणं गरजेचं आहे तर हे पटपट जमतील. ज्यांचे नसतील त्यांनी एक काम करायचं 6 चौक 24 आणि 6 दुनी 12 वरचा 0 म्हणजे 4 25 आलेत का बघा 4 25 म्हणजे 24 5 120 असंही जर डायरेक्ट पाडा पाठ असता तर आपण लिहू शकलो असतो पण जर त्यांचे पाढे पाठ नाहीयेत त्यांनी मात्र असं करायचं. पण बघा बरं इथं 1 सेकंद तरी वेळ वाया जातोच ना मग त्याच्यापेक्षा पाढे कधी पण पाठ केलेले चांगले. पुढचं बघा आता आहे चे वाचन पर्यायातून निवडा. मी आता पर्याय दिलेले नाहीत डायरेक्ट आपण आन्सरच घेऊयात. किती येणार बघा 92 दशांश चिन्ह 92 दशांश चिन्ह 38 नाही म्हणायचं ह्याला 3 8 असं वाचन करायचं. 92 दशांश चिन्ह 3 8 अशा पद्धतीनं वाचन करून घ्यायचं किंवा दुसरं पण आहे 92.38 असं सुद्धा आपण म्हणायला हरकत नाहीये. पण आपलं हे पर्यायामधून आपण योग्य आहे ते 92 दशांश चिन्ह 3 8 योग्य. पुढचं बघा आता 4/5 वजा बॉक्स दिलेला आहे चौकट सांगितल्या किती येणार आहे माहित नाही आपल्याला पण बरोबर त्याचं उत्तर मात्र 2/15 आलं पाहिजे. अशा वेळेस काय करायचं ऑप्शन तर चेक करायचे त्याच्यापेक्षा आपण दुसरा एक पर्याय असू शकतो तोही बघितला तरी चालू शकतोय किंवा हे बघूयात आता 2/15. पण आता इथं बघा जर समजा मी पहिल्या ऑप्शन मध्ये 2/15 टाकलं तर आपल्याला काय करायला लागेल की उत्तर किती यायला हवं आहे त्यांनी सांगितलंय 2/15 आलं पाहिजे. आता बरेच मुलं काय करतील बघा ह्याच्यातनं पहिला काय येणार नाहीये हे सांगते कारण 4 - 2 2 शक्य नाही आणि इथं 5 गुणिले 3 केलं
इथं पण तुम्हाला 3 करायचं आहे, म्हणजे 4 त्रिकोण 12 झालं. 12 वजा इथं करताना किती, 12 वजा 2/15, म्हणजे ते येणं शक्य नाही, पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. आता दुसरा बघूया, 10/20 सांगितलंय, म्हणजेच आपल्याला नाही शक्य, कारण ह्याच्यामध्ये किती व्हायला पाहिजेत बघा. इथं करताना इथला आपल्याला 10/20 जर आपण मायनस करायचं म्हटलं, 10/20 जर घ्यायचा, तर इथं गुणिले 4 करावं लागेल, इथं पण गुणिले 4 करावं लागेल. आणि किती झाले बघा, 4 चोक 16, आणि 16 वजा 10 तेवढं येणं शक्य नाही. आता दुसरा बघा, परत 2/5 आलेला आहे. बघूयात आता 2/5 जमतो का नाही तो. 2/5 बघूयात घालून, इथं 2/5 आला. तर बघा आता 4/5 आहे, 2/5 बघू. हा, 4/5 वजा 2/5 म्हणजे 2 किती यायला पाहिजे, तिथं 5 यायला पाहिजे, पण आपल्याकडे तो नाही ऑप्शन, खाली 15 आले, हा पण कॅन्सल झाला. तिसरा बघा, आता 2/3 दिलेला आहे, तर 2/3 जमतो का. 2/3 इथं तिरकस गुणाकार करून घेऊया. 4 त्रिकोण 12 आले, 12 वजा 10 झाले. बघा बरं जमतो का हा. आता इकडे बाजूला करूयात आपण. 4/5 वजा 2/3 म्हणजेच किती झाले, 4 त्रिकोण 12 वजा 5 दुनी 10 भागिले 15 म्हणजेच 2/15 आलं का बघा. ह्याचा अर्थ ऑप्शन नंबर किती असू शकतो, तर 2/3 असू शकतो. असू शकतो म्हणण्यापेक्षा कन्फर्म आहे, कारण आपण चारही ऑप्शन घालून बघितलेले आहेत. तर कोणता बरोबर आहे तुमचा ऑप्शन, 2/15. आलेत लक्षात कशा पद्धतीने सॉल्व्ह करून घ्यायचं किंवा कशी सोडवायचे आहेत. कितीही टफ गणित असू देत, आपले नेहमीचे रूल आपण अजिबात विसरायचं नाही. एक्झाम्पल सोपी जातात, काही प्रॉब्लेम येणार नाही. आलेत लक्षात कसं सोडवायचं होतं, काय काय करायचं होतं ते. आणखी एकदा ते भाजक भागाकार वगैरे आहे की नाही, ते फॉर्म्युले व्यवस्थित बघून घ्या. 1 किलोमीटर कोणाला म्हणायचं, किंवा जर म्हणजे उजव्या ह्याला जर डाव्या बाजूला गुणाकार असेल, तर तो जर उजव्या बाजूला गेला तर भागाकार होणार का, भागाकार असेल तर गुणाकार होणार का, असे चेक करून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला छेदांच्या ज्या अपूर्णांकांचे छेदाची जी कन्सेप्ट आहे ना, तर ती महत्त्वाची तुमची क्लिअर होणं ना खूप खूप गरजेचं आहे. आलेत लक्षात. यानंतरचं बघूयात आपण आता 17वा प्रश्न बघूयात काय. 17वा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. 5,500 अधिक 2,500 बरोबर किती. आता 1.25 म्हणजेच काय हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा. 5,500 म्हणजे 5,000 तर ओलांडून गेलेला आहे, आणि हजारामधला पाव भाग फक्त घ्यायचा, म्हणजेच किती झाले बघा, 5,250 अधिक 2,500. अडीच कधी होतं, 2 आणि अर्धा मिळवल्यानंतर 2,500 होणार बरोबर. म्हणजेच 2,000 आणि अधिक त्याच्यात अर्धा करायचा, मग हजाराच्या अर्धा म्हणजे किती झाले, 500 झाले. म्हणजेच इथे किती होणार आहे, 2,500, म्हणजेच 2,500 लिहूयात. आलेलं 0, 5 आणि 7, आणि इथले किती झाले बघा, 5, 6 आणि 7 झाले, म्हणजे 7,750 आलं. आता 7,750 असं पण लिहू शकतो, किंवा दुसरं काय तर 8,500 असं सुद्धा लिहिता येईल आपल्याला, कारण 60,000 तर पूर्ण झाले, वरचं 750 आहे, म्हणजे हजारामधला किती पाऊण भाग आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, तर 8,500 आपल्याला असं म्हणता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 2 लाख रुपये 80 कामगारांना समान वाटले, तर प्रत्येकाला ना किती रुपये मिळतील असा त्यांचा प्रश्न आहे. मग 2 लाख रुपये 80 जणांना वाटायचे, म्हणजेच गुणाकार करावा लागेल का भागाकार करावा लागेल, हे पहिलं करायचं. वाटून टाकायचे, प्रत्येकाला द्यायचे त्याच्यातले. ह्याचा अर्थ काय करावं लागणार आहे, तुम्हाला भागाकार करावा लागणार आहे. आणि एकावरून तुम्हाला एकाची किंमत काढताय, म्हणजेच भागाकार करावा लागेल. म्हणून 2 लाख पहिलं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, भागिले किती करायचं, 80 करायचं. शक्यतो तुम्हाला असा भागाकार आडवा जमणं गरजेचं आहे. नसेल जमत तर तसा उभा केला तरी सुद्धा चालेल. 0ला 0 कॅन्सल करा. आलेलं परत बघा किती झाले ते बाजूला करून बघूया. 0ला 0 केल्यानंतर किती झाले, हे 2, 20,000 राहिले का, 20,000 आणि भागिले 8 करा, म्हणजेच आपल्याला कळून जाईल की किती येणार आहे ते. बघूयात आता. 8 दुनी 16 झाले, राहिले किती इथं, डायरेक्ट 4 करा, हा उतरून 0 घेतला, 8 पंचे 40 झालं. आले इथला 0 0 आणि परत हा तिथं 0 घ्यायचा, 8 0 0 आलं. इथला पण किती झाले, हा 0 घेतलेला 0 आणि परत हा इथला 0 घ्या, म्हणजे झालं किती, तर 2500 आलेत लक्षात. 2500 आपल्याला काय करायचं, तर प्रत्येक कामगाराला किती येतील, तर 2500 रुपये येतील, म्हणजेच 2,500, म्हणजेच याचा अर्थ 2,500 प्रत्येक कामगाराला येतील. जर शंका वाटली तर आपण आन्सर चेक कसं करून बघायचं, तर काय करायचं, हे 2500 आहे का, 2500 गुणिले त्याला 80 करायचं. बघूया येतं का आता.
किती इथल्या किती झिरो आहेत ना ते पहिले लिहून टाका. 1 2 3 1 2 आणि 3 झिरो आणि 25 8 किती झाले तर 200. बघा बरं झाले का हे 2 लाख. आलं का? आलेत लक्षात. आणि गुणाकार एवढं टेन्शन घ्यायचं नाही. 25 गुणिले 80 आहे का नाही तर एवढं काही त्याला करत बसायचं नाही. दोन्ही मधले शून्य मोजायचे. 0 1 2 3 आहे ते लिहून टाकायचं आणि 25 8 आपलं पाठ असते. पाडे पाठ असल्यामुळे असणारच. त्यामुळे 25 8 200 पटकन लिहून टाकायचं. आलेले 2 लाख. म्हणजे आपला आन्सर कन्फर्म आहे का तर 100% प्रत्येकाला किती रुपये मिळतील तर 2500 रुपये हे मिळतील. हे आपला आन्सर फायनल आहे. त्यानंतरचं बघा 2 अंकी सम पण चौरस संख्या किती आहेत. 2 अंकी पाहिजेत पण सम चौरस संख्या किती आहेत. आता मी तुम्हाला सगळ्यात सांगते. चौरस 2 अंकी असणाऱ्या कुठून सुरुवात होते ती बघूयात. बघा आता 1 चा वर्ग 1 आहे, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 बरोबर, 4 चा वर्ग 16. तिथनं पुढे आपल्याला लिहायचे 2 अंकी पाहिजेत. 5 चा वर्ग 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81 आणि 10 चा तर 100 येणार आहे. मग आपण तिकडे जायचंच नाही कारण आपल्याला प्रश्न काय विचारलाय 2 अंकीच पाहिजेत आणि चौरस संख्या. मग 2 अंकी तर एवढ्याच येतात ना. त्यातल्या पण सम पण चौरस संख्या सम पण पाहिजेत. म्हणजे ही एक सम आहे, ही एक सम आहे, ही एक आहे. म्हणजे आपलं फायनल आन्सर एकूण किती असणार तर 3 असणार आहे. आलेत लक्षात. आणि इथं जर विषम सांगितलं असतं तर 1 2 3 किती आले असतं तर 3 विषम संख्या आपल्या आल्या असतात. 3 सम आहेत आणि 3 विषम आहेत. आल्या कन्सेप्ट लक्षात काय आहे ते. आता समसंख्या आणि विषम संख्या तुम्हाला माहिती आहे की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणता जरी एखादा अंक असेल ना तरी सुद्धा त्या संख्येला 2 ने निशेष भाग जाणारच. त्याच्यामुळे ती समसंख्याच असते. बघूयात पुढचं. आता बघा भागिले 17 तर बाकी त्यांनी किती विचारल्या काय करून घेऊया. आणि बऱ्यापैकी नाही एक्झामला असेच क्वेश्चन असतात 17 न भाग जाणारा 19. कारण बऱ्यापैकी मुलांचा पाठ नसतो आणि पटकन लक्षात येत नाही. 17 19 जरा त्यातल्या त्यात बाकीचे पटपट जसे पाडे होतात ना तसं 17 आणि 19 होत नाही, 29 वगैरे. आणि बरोबर नाही ते पेपरला असलेच प्रश्न विचारतात. बघा आता 17 1 17 राहिले किती बघा इथं 9 येणार का बघा. आणि उतरून घेतला परत 9. पुढा इथला हा 9 उतरून घेतला ना आणि राहिलेलं आपलं 9 इथलं होतं कारण 16तनं 7 गेले म्हणजे 9 राहिले आणि एकातनं एक गेला तर हा इकडे 0 झाला. त्याच्यामुळे इथनं 9 उतरून घेतला. 17 5 85 म्हणजे 17 7 102 होतं. त्याच्यामुळे घेऊन चालणार नाही. 17 5 85 आला. 9तनं 5 गेले, 4 राहिले. 9तनं 8 गेला 1 आणि परत किती घेणार आहे इथं 9 घेतला होता. इथं परत पुन्हा किती घेणार आहोत 4 घेणार आहोत. परत 17चा पाडा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तर 17 गुणिले किती केल्यानंतर तो येऊ शकतो तो बघा. 17 आणि 17 सख 102 असणार आहे. 17 सत्त किती होणार 119 येणार. त्यानंतरचा 17चा पाडा पूर्ण तुम्ही तयार करायचा. पाडा पाठ असणं सुद्धा खूप गरजेचं.